डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। जरांगेंना जी आश्वासनं दिली ती सर्व माध्यमांसमोर जरांगेंनी स्वतः ती वाचून दाखवली आहेत। मराठा समाजाला न्याय देण्याचीच सरकारची भूमिका, त्यानुसार कार्यवाही केली, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। सरकारी शिष्टमंडळाची जरांगेंसोबत चर्चा फळाला। 15 तासांनंतर जरांगेंचं उपोषण मागे। उद्यापासून सुधारित ड्राफ्टवर प्रक्रिया सुरू होईल। सरकारनं आश्वासन न पाळल्यास पुन्हा उपोषण, जरांगेंचा इशारा। सरकार डबल ढोलकी, ओबीसींवर अन्याय, लवकरच रस्त्यावर उतरणार, विजय वडेट्टीवार आक्रमक। तर काँग्रेसनं तरी ओबीसींचं काय कल्याण केलं, विजय वडेट्टीवार यांच्या टीकेला जरांगेंचा सवाल। जरांगे पाटील यांच्या मागण्यांमध्ये नवीन काहीच नव्हतं। ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही, ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट, बबनराव तायवाडे यांचं भाष्य। माझी ब्रेन मॅपिंग करा असं म्हणणाऱ्या धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट करा, त्यांनी माझा घातपात करायला कुणाला लावलंय ते समोर आलं पाहिजे, जरांगेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा। विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर महायुतीचं अंतिम जागावाटप निश्चित। प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर 17 जागांवर तिन्ही पक्षात एकमत। भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढणार। राजधानी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला सुरुवात। अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन नवीन, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित। महाराष्ट्रासह 10 राज्यांच्या 24 जागांवर चर्चा। जागेवरून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी खलबतं। कोकणातील आमदारांसोबत शिंदेंची बैठक। युती धर्म पाळण्याच्या सूचना, अद्याप रायगडच्या पालकमंत्रीपदावर स्पष्टता नाही। येणाऱ्या 8 ते 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी केली जाईल, कृषी मंत्री दत्ता भरणे यांची चौंडीमधील सभेत घोषणा, शेतकऱ्यांना मोठा दिलासा। लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र, पडताळणीनंतर महिलांची नावं योजनेतून वगळली। लाभार्थ्यांची संख्या 1,66,00,000 ही केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। आम्ही लाडकी बहिणींना आत्मनिर्भर बनवण्याचं काम केलं, कुणीही आलं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, चौंडीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल, समाधान खिंडकरला पिस्तूल दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणात साक्ष देण्यावरून वादाची शक्यता, बीड ग्रामीण पोलिसांकडून अधिक तपास सुरू। पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृतांची संख्या 24वर, हडपसरच्या काळेपडळमध्ये आणखी 2 मृत्यू। घटनेमुळे परिसरात शोककळा, नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। पिंपरी चिंचवड विषारी दारू प्रकरणी दापोडी पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी, पोलीस निरीक्षकांची नियंत्रण कक्षात रवानगी। या प्रकरणी 4 पोलीस कर्मचारी निलंबित। नाशिक आणि धाराशिवमध्ये इंधन तुटवडा, अनेक पंपांवर इंधन संपल्याचे फलक, दरवाढीनंतरही इंधन पुरवठ्याचा प्रश्न काय? पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदारावर हल्ला, हुबळीत खासदार कल्याण बॅनर्जी यांना संतप्त आंदोलकांकडून मारहाण, हल्ल्यानंतर कल्याण बॅनर्जी जखमी। यमुनोत्री महामार्गावर दरड कोसळली, लोहारी धरणाजवळ यमुनोत्री हायवे वाहतुकीसाठी बंद, मुसळधार पावसामुळे चारधाम यात्रा विस्कळीत। हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात पर्यटकांचं वाहन 500 फूट खोल दरीत कोसळलं, चालकासह गाडीतील सर्व 8 जणांचा मृत्यू। पांगी खोऱ्यातील बैरागढ मार्गावरील घटना। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज IPL फायनलचा थरार, होम टीम गुजरात समोर, गतविजेत्या बंगळुरूचं आव्हान, विराट कोहली आणि शुभमन गिलच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।